डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणीमध्ये हिंसाचार उसळला होता। यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केली होती। त्यापैकी सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। पोलिसांच्या मारहाणीमुळे सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता। मात्र राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर सोमनाथच्या मृत्यू प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी यासाठी सोमनाथ यांच्या आईने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। या याचिकेवर आज पहिली सुनावणी होणार असून यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वतः युक्तिवाद करणार आहेत। प्रकाश आंबेडकर हे प्रकरण न्यायालयासमोर मांडणार आहेत। 2 दिवसापूर्वीच त्यांनी यावर सर्व तयारी पूर्ण केली होती। प्रकाश आंबेडकर हे स्वतः कोर्टात युक्तिवाद करणार असल्याचं सर्वांचं लक्ष आजच्या सुनावणीकडे लागलं होतं आणि या सुनावणीमध्ये आज कोर्टाने काय सांगितलं त्याचाच आपण अहवाल आज बघणार आहोत। पण त्याआधी ही नेमकी घटना कशी घडली होती त्याच्यावर एक नजर टाकूया। तर बघा, परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी रेल्वे स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती। या विटंबनेमुळे संताप झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक केली होती। मग या हाक दरम्यान परभणीत थोडं जाळपोळचं आणि दगडफेकीची घटना घडल्या होत्या। त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबीन ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली। अटक केल्यापैकी सोमनाथ सूर्यवंशी हा 35 वर्षीय तरुणाला न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। तर बघा, हा जो सोमनाथ सूर्यवंशी होता हा विद्यार्थी LLB चा कायद्याचा लॉचा विद्यार्थी होता आणि याच्यामध्ये ते पाठीमागे त्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते की फक्त आंदोलन केलं होतं, कुठं दगडफेक केली नव्हती किंवा जाळपोळ केली नव्हती ना कुणाच्या वाहनात फोडल्या होत्या। तरी सुद्धा ह्या LLB च्या विद्यार्थ्याला अटक करून पोलिसांनी अटक केलं आणि बेदम मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आणि सूर्यवंशीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक अहवालमध्ये स्पष्ट झालेला आहे। त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूवर जबाबदार धरून परभणी LCB चे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड याच्यावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीनं बडतप करण्याची मागणी आता आंबेडकर अनुयायांकडून होत आहे। बरं, त्याआधी बघा, सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण झालीच नव्हती असं देवेंद्र फडणवीस म्हणले होते। तर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर झालेला गंभीर आरोप फेटाळून लावले होते। सोमनाथ सूर्यवंशी हे लॉ शिक्षण घेत होते। ते मूळचे लातूर जिल्ह्यातील आहेत। ते हल्ली पुण्यात राहत असतात आणि परभणीमध्ये शिक्षण घेत होते। त्या संदर्भात वस्तुस्थिती अशी आहे, परभणीत जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळ दिसत होती त्यांना अटक करण्यात आली होती। त्यात सूर्यवंशी यालाही अटक करण्यात आली होती। त्याला 2 वेळा मॅजिस्ट्रेट पुढे उभं करण्यात आलं। मॅजिस्ट्रेटची ऑर्डर माझ्याकडे आहे। दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटकडे त्यांना पोलिसांना तुम्हाला कुठल्या 3rd डिग्रीचा वापर केला आहे का, असा पोलिसांना तुम्हाला मारहाण झालेली आहे का असं विचारलं होतं। सोमनाथ सूर्यवंशी यांना मला कुठलीही मारहाण झाली नाही असं सांगितलं होतं। सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज आपल्याकडे आहेत। ते व्हिडिओ फुटेज अनएडिटेड आहेत। या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला कुठेही मारहाण झाल्याचं दिसत नाही असं देवेंद्र फडणवीसनं म्हटलं होतं। बघा, एवढा अमानुष छळ होऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे गुमराह करीत आहेत जनतेला आणि आंबेडकर जनतेला हे सुद्धा आपल्याला दिसतच आहे। आणि देवेंद्र फडणवीस विषयी बोलायचं झालं तर ते बघा, मराठा आरक्षणामध्ये आत येतात, अशी कुठं घटना झाली ते प्रकरण दाबायचा प्रयत्न करतात आणि जे सोलापूरकर आहेत त्यांना पाठबळ देण्यासारखंच, म्हणजे जिथं कारवाई करायची तिथं कारवाई नाही करायची आणि नाही तिथं ठिकाणी नाक खुपसायची, असं आता यांची सवय झालेली आहे। कारण की बघा, तुम्ही बघितलं असेल प्रत्येक प्रकरणामध्ये कुठं ना कुठं हा माणूस उभाच असतो आणि असल्या प्रकरणामध्ये जिथं अन्यायाविरुद्ध जिथं कुठंतरी न्याय भेटण्याचा असतो तर अशा प्रकारचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो। आता बघा, हे प्रकरण बीडमध्ये पण संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। एक प्रकरण उचलून धरलं आणि दुसरं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे। अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे। तर देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं येत होतं की सोमनाथ सूर्यवंशी याला श्वास घेण्याचा कोणता तरी आजार होता आणि ते श्वास घेता आला नाही म्हणून त्याची मृत्यू झाला असं विधानसभेमध्ये त्यांना म्हटलं होतं बरं का। परंतु हे असं काही न झालेलं असताना नंतर अजून एक पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि त्यामुळे सगळंच यांचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे। परंतु सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा एवढीच आपली इच्छा आहे
आणि आता पुढची सुनावणी जी आहे ते 29 तारखेला होणार आहे असं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सूर्यवंशी यांच्यातर्फे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः वकील म्हणून हायकोर्टामध्ये उभे होते. या याचिकेबाबत ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले की सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू प्रकरणामध्ये मॅजिस्ट्रेट चौकशी करावी एवढीच नियमावली आहे. पण त्यानंतर पुढील कारवाई कोणी करावी, कोणी निर्णय घ्यायचा, कसा निर्णय घ्यायचा याबाबत कायदा अपूर्ण आहे. त्यामुळे कोर्टाला आम्ही सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे. आता पुढील कारवाईसाठी पार्लमेंट पूर्ण कायदा करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली करावी. आमचे म्हणणे कोर्टाने मान्य केलं आहे. याबाबत शासनाला नोटीस देण्यात आलेली आहे. तसेच सूर्यवंशी प्रकरणात SIT नेमावी. पण कोर्टाच्या अधिकारात या SITने काम करावे अशी मागणी केली आहे. या याचिकेवर आता 29 एप्रिल रोजी पुढील सुनावणी असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. या याचिकेतून प्रतिवादी राज्य सरकारला केला आहे. बदलापूर प्रकरणासारखेच परभणी प्रकरणात राज्य सरकारच आरोपी आहे. त्यामुळे राज्य सरकार आरोपी असून त्यांच्याकडून याचिकाकर्त्याने आणि कोर्टाने अपेक्षा ठेवता येत नाही. याबाबत कोर्ट समोर नमुना दाखवला. यावर कोर्टाने पुढील सुनावणीचा विचार करू असं आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. मॅजिस्ट्रेट यांच्या अहवालानंतर निर्णय याबाबत कायदा अपूर्ण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटीत देखील हा मुद्दा मांडण्यात आला असून पूर्ण कायदा करावा असे म्हणणे झाल्याचं माहितीही प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे. मॅजिस्ट्रेट चौकशीचा अहवाल चीफ सेक्रेटरी यांना सोपवण्यात आला आहे. याबाबत गाईडलाईन्स नसल्यामुळे चूक कोणाची हे सांगता येत नाही. मात्र हायकोर्टाच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसकडे अहवाल जायला हवा, तेव्हा त्यावर गाईडलाईन मिळेल. ही त्रुटी आमच्या याचिकेच्या माध्यमातून दूर होईल असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. तसेच सूर्यवंशी प्रकरणाच्या पुढच्या सुनावणीत CIDला देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचा जो युक्तिवाद आहे तो आज कोर्टामध्ये झाला आणि ते माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलं. परंतु 10 डिसेंबर 2024 रोजी जी घटना घडली होती, संविधानाची प्रति आकृती जाळण्यात आली होती, त्या माते फिरवू म्हणा किंवा समाजकंटक मला, त्याला त्याचं तर प्रकरण लांबच राहिलं. ते तर वाघ अजून आहे तसाच आहे. परंतु यामध्ये एका लॉच्या विद्यार्थ्याचा हाकनाक बळी गेल्याची घटना घडलेली आहे. पोलिसांनी ह्याला रात्री कोंबीन ऑपरेशन केलं. अनेक घरं उद्ध्वस्त करण्यात आले. रात्री कोंबीन त्यांच्या गाड्या देखील फोडण्यात आल्याचे व्हिडिओ आपण बघितले असतील. चलत चलत सर्व दलित वस्तीवर पोलिसांनी हल्ला केला आणि हल्ला करून प्रत्येक घरामधून जे दिसन त्याला उचलून कोंबीन ऑपरेशन केल्याचं प्रकरण हे घडलं होतं. आणि ह्याच्यामध्येच काय झालं तर ह्याच प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण तर दुसरे जे कार्यकर्ते होते, जे दुसरे अनुयायी होते किंवा दुसरे यांना ज्यांना अटक केलं होते, सर्वांना मारहाण केली. परंतु सोमनाथ सूर्यवंशी याला जास्त मारहाण झाली आणि बहुतेक असा अंदाज वर्तवला जात आहे की ते लॉचे विद्यार्थी असल्यामुळे ते बहुतेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांना काहीतरी प्रश्न विचारले असतील, तुमचा अधिकार नाही आम्हाला अटक करण्याचा, किंवा असं काहीतरी त्यांची बाचाबाची झाली असेल आणि त्यामुळेच पोलिसांनी त्यांना संपवण्याचं काम किंवा जास्त मारहाण केली आणि त्याच्यामधूनच सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झालेला आहे असा आता अंदाज वर्तवला जात आहे. तर मंडळी, यावर तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारचंच काय घडलं असेल का आणि हे कुठंतरी सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबियावर हा अन्यायच होत आहे. त्यांना लवकर न्याय मिळावा ही सर्व महाराष्ट्राची इच्छा आहे आणि त्यांच्याकडून आता स्वतः ॲडव्होकेट जे आहेत प्रकाश आंबेडकर हे स्वतः वकील म्हणून ते युक्तिवाद उच्च न्यायालयामध्ये करीत आहेत. आता 29 तारखेला हा निर्णय होणार आहे. याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.